So, welcome students. In this lecture, we will be seeing हायड्रोजन बॉन्डिंग. तर ह्या लेक्चरमध्ये आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके. सो हायड्रोजन बॉन्डिंग हा सेकंडरी बॉन्ड मधलाच पार्ट आहे. ओके. सेकंडरी बॉन्ड मधला तिसरा भाग आहे हा. ऑलरेडी आपण पहिले दोन भाग बघितलेले आहेत, राईट. सो पहिलं आपण बघितलं होतं लंडन फोर्सेस, सेकंड आपण बघितलं होतं डायपोल डायपोल इंटरॅक्शन, आणि आता थर्ड पार्ट असणार आहे दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. तर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय ते बघूया. सो हायड्रोजन बॉन्डिंग इज अ टाइप ऑफ डायपोल डायपोल इंटरॅक्शन. हा काय असणार आहे? डायपोल डायपोल इंटरॅक्शनच असणार आहे. ओके. डायपोल डायपोल इंटरॅक्शन असणार आहे, पण खूप जास्त स्ट्रॉंग असणार आहे. हा काय असणार आहे? खूप जास्त स्ट्रॉंग असणार आहे. ओके. सो सेम डायपोल डायपोल इंटरॅक्शन सारखंच असणार आहे, फक्त खूप जास्त काय असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. ओके. आणि हा कोणत्या मॉलिक्युल्समध्ये दिसणार आहेत आपल्याला? सो डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके. सो डायपोल डायपोल इंटरॅक्शन हा कोणामध्ये फॉर्म होतो? इट इज फॉर्म इन पोलार मॉलिक्युल्स. बरोबर. कशात होतो? पोलार मॉलिक्युल्स मध्ये फॉर्म होतो. ओके. आता सिमिलरली हायड्रोजन बॉन्डिंग जो असणार आहे तो पण कोणामध्ये फॉर्म होणार आहे? पोलार मॉलिक्युल्स मध्ये फॉर्म होणार आहे, पण स्पेसिफिक पोलार मॉलिक्युल्स मध्ये तो फॉर्म होणार आहे. ओके. सो हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये एक म्हणजे कॉमन असणार आहे, काय असणार आहे त्याच्यात? हायड्रोजन असणार आहे. ओके. आणि तो कोणाला बॉन्ड असणार आहे? आयदर तो फ्लोरीन किंवा ऑक्सिजन किंवा नायट्रोजन, या तीन पैकी कोणत्या तरी एका ग्रुपला जॉईन असणार आहे, तरच तिकडे काय होणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग होणार आहे. ओके. आता हे तीन ग्रुप स्पेशल काय आहेत? सो दिस आर द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप. ओके. हे काय आहेत? खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहेत. आणि अजून एक प्रॉपर्टी आहे की हे तिघांची साईज कमी आहे. सो दे हॅव स्मॉल साईज. फ्लोरीनची सगळ्यात कमी असते, त्याच्याहून जर असं मोठं ऑक्सिजन असेल, त्याच्याहून थोडंसं जास्त काय असणार आहे? नायट्रोजनची असणार आहे. पण तिघांची साईज कम्पॅरेटिव्हली खूप जास्त काय कमी आहे. आता साईज कमी असेल तर जो बॉन्ड असतो, फॉर एक्झाम्पल असे आपले मॉलिक्युल्स आहेत. ओके. हा समजा माझा हायड्रोजन आहे, हा माझा फ्लोरीन आहे. त्यांची साईज कमी आहे, तर बॉन्ड लेंथ काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजे ते बॉन्ड काय असणार आहेत? एकमेकांच्या खूप जास्त जवळ असणार आहेत. ते समजा असं असेल, एच आहे आणि सीएल आहे, तर सीएलची कम्पॅरेटिव्हली साईज जास्त असते, हायड्रोजनची कमी असते. त्यामुळे इकडे बॉन्ड लेंथ काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे तो जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकांपासून काय असणार आहेत? जरा लांब असणार आहेत. ओके. त्यांच्यामधला जो डिस्टन्स आहे, त्यांच्या न्यूक्लियस मधला जो डिस्टन्स आहे, ओके, तो काय असणार आहे? जरासं जास्त असणार आहे. बरोबर. राईट. चालेल. सो ह्यांची साईज काय असणार आहे? कमी असणार आहे, कारण ते ओके, त्यांची साईज कमी आहे आणि ते काय असणार? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहेत. ओके. आता हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत म्हणजे काय करणार आहेत ते? आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स एका कोव्हॅलंट बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. सो ह्या इलेक्ट्रॉन्सला खूप स्ट्रॉंगली पुल करणार आहेत. काय करणार आहेत? खूप स्ट्रॉंगली पुल करणार आहेत. खूप स्ट्रॉंगली आपल्याकडे पुल केल्यामुळे त्यांच्यावरती काय येणार आहे? निगेटिव्ह चार्ज येणार आहे, पार्शल निगेटिव्ह चार्ज. पण हा जो पार्शल निगेटिव्ह चार्ज असणार आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग असणार आहे. ओके. आता खूप जास्त स्ट्रॉंगली ह्या ॲटम्सने पुल केलेलं आहे. इलेक्ट्रॉन जास्त, त्यांची संख्या, इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती कोणाकडे आहे? ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटच्या साईडला आहे. म्हणजे हायड्रोजनकडसून इलेक्ट्रॉन्स खूप लांब गेलेले आहेत. ह्याचा अर्थ तो हायड्रोजन आता काय झालेला असणार आहे? हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झालेला असणार आहे. काय झालेलं असणार आहे? हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. राईट. सो बिकॉज दिस आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, म्हणून काय झालं? हा काय झाला? हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झालेला आहे. हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झालेला आहे. राईट. चालेल. तर ह्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. पहिलं आपण एक्झाम्पल एक बघूया, HF, हायड्रोजन आणि फ्लोरीन. सो हायड्रोजन आणि फ्लोरीन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतो त्यांच्यामध्ये. आता फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. बरोबर. या पिरियोडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजे कोणता? फ्लोरीन. तर तो काय करणार आहे? ह्या बॉन्डमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला खूप जास्त पॉवरने काय करणार आहे? पुल करणार आहे आपल्याजवळ. ओके. सो ते दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणाच्या साईडला येणार आहेत आता? दोन्ही इलेक्ट्रॉन फ्लोरीनच्या साईडला येणार आहेत. राईट. कोणाच्या साईडला येणार आहेत? फ्लोरीनच्या साईडला येणार आहेत. ओके. ह्याचा अर्थ आता इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणाच्याकडे वाढलेली आहे? फ्लोरीनकडे वाढलेली आहे. त्यामुळे इकडे काय होणार आहे? पार्शल निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि हा खूप जास्त स्ट्रॉंग निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ओके. आता इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनकडून खूप लांब गेलेले आहेत. बरोबर.
हायड्रोजन कसं खूप लांब गेलेले आहेत. ह्याचा अर्थ आता हायड्रोजनवरती काय असणार आहे? हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. काय असणार आहे त्याच्यावरती? हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह चार्ज. ओके? चालेल. सो अशा वेळेने इकडे काय फॉर्म झालेलं असणार आहे? डायपोल फॉर्म झालेला असणार आहे. ओके? चालेल. आता बघा अजून एक समजा HF मॉलिक्यूल आहे. सॉरी. अजून एक समजा काय HF मॉलिक्यूल आहे. सो ह्या मॉलिक्यूलमध्ये पण सेमच होणार आहे. इकडे काय होणार आहे? पार्शियल निगेटिव्ह चार्ज फॉर्म होणार आहे आणि ह्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म होणार आहे. राईट? ओके. सो हा पण एक काय झालेला असणार? डायपोल फॉर्म झालेला असणार आहे. ओके. आता काय होणार? जसं आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शनमध्ये बघितलं तसंच. ह्या फ्लोरीनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे आणि हायड्रोजनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ह्याचा अर्थ पार्शियल निगेटिव्ह आणि पार्शियल पॉझिटिव्ह ह्यांच्यामध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. ओके? आणि ह्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो? हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. काय म्हणतो याला? हायड्रोजन बॉन्डिंग. ओके? आणि हा डायपोल डायपोल इंटरॅक्शनपेक्षा खूप जास्त काय असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. ओके? त्याच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त काय असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. ओके? चल आता एक सेकंड एक्झाम्पल बघूया. ओके. तो बघा H2S म्हणून एक मॉलिक्यूल आहे. त्याला आपण हायड्रोजन सल्फाईड असं म्हणतो. ओके. सो त्याचं स्ट्रक्चर असं असणार आहे. SH आणि H. ओके. SHH. ओके. सो ह्यामध्ये पण सल्फरवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येणार आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असं आपलं मॉलिक्यूल असणार आहे. ओके. अजून एक बघूया आपण त्याच्यातलं अजून एक मॉलिक्यूल सेम मॉलिक्यूल समजा असं आहे H. सो ह्याच्यावरती पण पार्शियल निगेटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके. आता काय होणार आहे बघा? पार्शियल निगेटिव्ह, पार्शियल पॉझिटिव्ह ह्यांच्यामध्ये काय असणार आहे? ओके अट्रॅक्शन असणार आहे. सेम वे ह्यांच्यामध्ये पण काय असणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. हा कोणता अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे? हायड्रोजन बॉन्डिंग आहे की डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे? येस, इट इज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. काय असणार आहे? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. हा हायड्रोजन बॉन्डिंग नाहीये. का हायड्रोजन बॉन्डिंग नाहीये? कारण हायड्रोजन बॉन्डिंगसाठी जो ओके इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे तो काय असला पाहिजे? आयदर फ्लोरीन असला पाहिजे किंवा ऑक्सिजन असला पाहिजे किंवा नायट्रोजन असला पाहिजे. ओके. सो दिस इज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके. आता सेम टाईपचा एक्झाम्पल दॅट इज H2O म्हणजे वॉटर. सो वॉटरमध्ये पण ऑक्सिजन असणार आहे, हायड्रोजन असणार आहे. ओके. सो वॉटर मॉलिक्यूल त्यामध्ये दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन मॉलिक्यूल. राईट? ओके. आता बघा सेम होणार आहे. ऑक्सिजन काय हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन्स आपल्या साईडला पुल करणार आहे. ओके. त्यामुळे ऑक्सिजनवरती काय येणार आहे? पार्शियल निगेटिव्ह चार्ज येणार आहे. बरं हायड्रोजनवरती काय असणार आहे? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. ओके. सिमिलरली अजून एक समजा असं मॉलिक्यूल आहे आणि त्याचं आपण स्ट्रक्चर काढूया. ओके. सो इकडे पण पार्शियल निगेटिव्ह चार्ज, ह्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ह्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता काय होणार आहे? इकडे पार्शियल निगेटिव्ह चार्ज, इकडे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ह्यांच्यामध्ये काय असणार आहे? अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. सेम वे इकडे पण काय असणार आहे? अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. ओके. ऑपोजिट चार्जेसकडे. सो इकडे हा कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे? सो इट इज नोन एज हायड्रोजन बॉन्डिंग. इकडे काय असणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. ओके. सो कोणता बॉन्ड जास्त स्ट्रॉंग आहे? डायपोल डायपोल इंटरॅक्शन जास्त स्ट्रॉंग आहे की हायड्रोजन बॉन्डिंग जास्त स्ट्रॉंग आहे? सो हायड्रोजन बॉन्डिंग काय असणार आहे? जास्त स्ट्रॉंग असणार आहे. राईट? हा काय असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे आणि कंपॅरेटिव्हली हा काय असणार आहे? वीक असणार आहे. आता हे आपल्याला प्रूफ काय कुठे भेटतो याचा? सो प्रूफ आहे बघा. H2S जो आहे त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे दॅट इज -60°C. त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? -60°C आहे. व्हाईल वॉटरचं बॉइलिंग पॉईंट किती असतो? तुम्हाला माहिती असेल. राईट? माहिती आहे. दॅट इज 100°C. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? 100°C. व्हाईल H2Sचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो किती आहे? -60°C. म्हणजे त्यामध्ये फक्त डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे आणि जो काय असतो वीक असतो त्यामुळे ते बॉन्ड इझिली ब्रेक होतात. त्यामुळे त्याचं बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे? कमी असणार आहे. व्हाईल हायड्रोजन किंवा ऑक्सिजन जो आहे किंवा वॉटर मॉलिक्युल्स आहेत ओके त्यामध्ये काय कोणत्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे? हायड्रोजन बॉन्डिंग आहे. बरोबर? दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये. आणि म्हणून तो काय असतो? खूप जास्त स्ट्रॉंग असतो आणि स्ट्रॉंग असल्यामुळे त्याला ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागते आपल्याला. ओके. आणि म्हणून त्याचं बॉइलिंग पॉईंट किती असणार आहे? 100°C असणार आहे. ओके. सो दिस इज बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. राईट? आय होप तुम्हाला समजलेलं असेल. ऑलरेडी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी
माहिती असतील ह्यामधली हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. फॉर एक्झाम्पल एक असं ऑलरेडी बायोलॉजीमध्ये झालेलं असेल तुम्हाला डी-एन-ए, राइट? डी-एन-एचे जे स्ट्रँड्स असतात, जरा बघूया. ओके. सो डी-एन-एचे असे स्ट्रँड्स असतात, बरोबर? आणि हे जे स्ट्रँड्स असतात ते कनेक्टेड असतात, बरोबर? सो दिस आर कनेक्टेड बाय बाय हायड्रोजन बॉन्डिंग. हे कसं कनेक्ट केले जातात? ह्यांच्यामधले जे बॉन्ड्स असतात कनेक्टेडवाले, ते काय असणार आहेत? हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. ओके. सो हे हायड्रोजन बॉन्डिंगच का असतात? जर ब्रीफली सांगतो. बघा, कारण काय डी-एन-ए आपल्याला माहिती आहे तो काय जो होतो कधी-कधी काय होतो? ब्रेक होतो आणि त्याचं कन्व्हर्जन प्रोटीनमध्ये वगैरे होतं, राइट? तर नॉर्मल समजा कोव्हॅलेंट बॉन्ड असेल तर इझिली ब्रेक होणार आहे का तो? तर नाही. पण हायड्रोजन बॉन्ड असेल तर थोडीशी एनर्जी भेटल्यावरती तो काय होऊ शकतो? ब्रेक होऊ शकतो आणि तो ब्रेक झाला पाहिजे ज्यावेळी आपल्याला पाहिजे आणि बाकीच्या वेळी मग तो काय राहिला पाहिजे? स्ट्राँग पण राहिला पाहिजे. सो कंपॅरेटिव्हली हायड्रोजन बॉन्ड काय असतो? स्ट्राँग पण असतो आणि आपल्या जराशी एनर्जी वाढवली तर त्याला काय करू शकतो? ब्रेक करू शकतो. म्हणून काय असतं डी-एन-एमध्ये काय असतो? हायड्रोजन बॉन्डिंग असतो, राइट? ओके. सो हा त्याचा यूज आहे डी-एन-एमध्ये. ओके. आता अजून काही प्रॉपर्टीज बघूया आपण किंवा एक्झाम्पल बघूया. एक म्हणजे एच-एफ मॉलिक्यूल, ओके. त्याच्यानंतर एच-सी-एल, आपण एच-बी-आर आणि एच-आय हे 4 मॉलिक्युल्स आहेत. ओके. ह्यांचे बॉइलिंग पॉइंट्स बघूया आपण. सो बॉइलिंग पॉइंट्स. एच-एफचा बॉइलिंग पॉइंट इज 20 डिग्री सेल्सियस. एच-सी-एलचा बॉइलिंग पॉइंट आहे -84 डिग्री सेल्सियस. ओके. त्याच्यानंतर एच-बी-आरचं बॉइलिंग पॉइंट आहे -67 डिग्री सेल्सियस आणि एच-आयचा बॉइलिंग पॉइंट आहे -35 डिग्री सेल्सियस. ओके. चालेल. आता हे कशामुळे? कारण बघा एच-एफमध्ये कोणती बॉन्डिंग असणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. हायड्रोजन बॉन्डिंग, बरोबर? त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे तो काय असतो? सगळ्यात जास्त स्ट्राँग असतो. ओके. म्हणून त्याचं बॉइलिंग पॉइंट काय खूप जास्त हाय आहे. ओके. ह्या तिघांच्या कंपॅरिझनमध्ये. आता इकडे काहीतरी वेगळं दिसतंय आपल्याला बघा. एच-सी-एल, एच-बी-आर, एच-आय. एच-आयचं जो बॉइलिंग पॉइंट आहे तो कंपॅरेटिव्हली जास्त आहे ॲज कंपेअर टू एच-सी-एल. ओके. हे असं का? ओके. सो बघा का त्याचं रिझन काय? ह्याच्यामध्ये आता अजून काय कोणती बॉन्डिंग राहिली आहेत? सो हायड्रोजन बॉन्डिंग नाही तर त्याच्यात काय आहे? डायपोल-डायपोल इंटरॅक्शन आहे. काय आहे? डायपोल-डायपोल इंटरॅक्शन आणि काय आहे? अजून त्याच्यात काय आहे? लंडन फोर्सेस आहेत. लंडन फोर्सेस आहेत. आता तिघांमध्ये डायपोल-डायपोल इंटरॅक्शन आहेत म्हणजे तिघंही सेम लेव्हलचे असणार आहेत. ओके. फरक कुठे येणार आहे? लंडन फोर्समध्ये येणार आहे. लंडन फोर्समध्ये आपण एक प्रॉपर्टी बघितली होती, की जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतात, तेवढं काय होतं? लंडन फोर्स पण वाढतो. ओके. आता एच-आयची मध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत. ओके. आयोडीनमध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन जास्त आहेत. ओके. सो त्यामुळे त्याच्यामध्ये लंडन फोर्स काय असणार आहे? जास्त असणार आहे. व्हाईल क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. त्यामुळे काय असणार आहे? त्याच्यामध्ये लंडन फोर्स कमी असणार आहे. म्हणून आपल्याला दिसून येतं, की एच-आयचा बॉइलिंग पॉइंट कंपॅरेटिव्हली जास्त आहे ॲज कंपेअर टू एच-सी-एल. ओके. आय होप एवढ्यापर्यंत समजलेलं असेल तुम्हाला. सो आजचा पॉइंट आय गेस तुम्हाला समजलेलं असेल. खूप जास्त इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके. हा हायड्रोजन बॉन्डिंग कारण खूप जास्त गोष्टीमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग डायरेक्टली यूज केला जातो, राइट? सो हायड्रोजन बॉन्डिंग खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. ह्याचा पुढचा जो पॉइंट आपण बघणार आहोत दॅट इज आयन डायपोल इंटरॅक्शन. हा पण ऑलमोस्ट हायड्रोजन बॉन्डिंग सारखंच असणार आहे. फक्त हायड्रोजन बॉन्डिंग पेक्षा पण काय असणार आहे? तो जास्त स्ट्राँग असणार आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके. चालेल. थँक यू.